शिंदे ठाकरेंची धडधड वाढली, व्हीपच करणार करेक्ट कार्यक्रम. सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ऐतिहासिक निकाल 10 जानेवारी रोजी येईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. या निर्णयाआधी वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले आहेत. या निकालात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असणार याबद्दलही बोललं जात आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरणात व्हीप निर्णायक ठरेल. त्याचा अर्थ राहुल नार्वेकर कसा लावतात आणि ती व्हीप देण्याची प्रतिक्रिया या बाबी महत्त्वाच्या असतील, असे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांनी केलेल्या विश्लेषणावरून ठाकरे गट असो वा शिंदे गट या दोन्हीपैकी एका गटाला व्हीपमुळे धक्का बसेल असे मत त्यांनी मांडले आहे. ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊया. मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांना अनंत कळसे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल त्यांचं मत मांडलं. या प्रश्नाला उत्तर देताना विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे म्हणाले, आतापर्यंतच्या विधिमंडळाच्या इतिहासात हा निकाल ऐतिहासिक असेल. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हा निर्णय गणला जाईल. जसे केशवानंद भारती खटला हा संविधानाच्या इतिहासात मौलाचा दगड ठरला. इथे 10व्या अनुसूचीचा अर्थ एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दोनच बाबी आहेत. एक प्रश्न म्हणजे कुठला आणि व्हीपचं उल्लंघन करणं. या दोन सिद्ध झाल्या तर सर्व सदस्यांचं सदस्यत्व जाऊ शकतं. यात तिसरी बाब म्हणजे सदस्यत्व राहायला असेल तर 2/3 सदस्य विधिमंडळ पक्षातून बाहेर पडले आणि इतर कुठल्या पक्षात विलीन झाले तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. ती महत्त्वाचे मुद्दे यात आहेत. याच मुद्द्यावर कळसे पुढे म्हणाले की एकनाथ शिंदेंनी स्वेच्छेने पक्ष सोडलाय का, त्यांनी व्हीपचे उल्लंघन केले आहे का, किंवा त्या गटाने दुसरा पक्ष काढला असेल आणि तो दुसऱ्या पक्षात विलीन झाला का, या 3 मुद्द्यांवर विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागेल. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे त्यांनी स्वेच्छेने पक्ष सोडला का. तर यामध्ये महत्त्वाचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या 12 मे रोजीच्या निकालात म्हटलं आहे की सुनील प्रभू हेच त्यावेळेच्या पक्षाचे व्हीप आहेत. असा आता प्रश्न निर्माण होतो की त्या व्हीपचा त्यांना कायदेशीरदृष्ट्या लागू होईल असं मला वाटतं, पण तो एक दिला गेलेला आहे का, त्यांनी तो स्वीकारला आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा अध्यक्षांना निश्चित करावा लागेल. दुसरं म्हणजे व्हीपचं उल्लंघन केलंय का. ते म्हणाले, मुळात ठाकरे गट युक्तिवाद जो आहे की बैठकीसाठी काढलेला व्हीप तो 10व्या अनुसूचीमध्ये बसतो का, की तो व्हीप फक्त सभागृहातील कामकाजांपर्यंतच लागू आहे, यावर युक्तिवाद झालेला आहे. हाच मुद्दा अध्यक्षांना ठरवावा लागेल की बैठकीसाठी काढलेला व्हीप योग्य असला तरी तो अपात्रता प्रकरणात लागू होईल का. हा एक कळीचा मुद्दा आहे. यामध्ये हा मुद्दा आधी निश्चित केला गेला तर बैठकीला व्हीप लागू होत नसेल आणि अपात्रतेसाठी लागू होत नसेल तर यामध्ये डिफेन्सचा हात बांधला गेला आहे असं देखील दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात स्पष्ट केलं आहे की सुनील प्रभूंचा व्हीप कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. व्हीप नेमण्याचे अधिकार हे पक्षाला आहेत. त्याच्यामुळे अध्यक्ष म्हणून पक्ष ज्यांच्या हातात होता त्यांनी ती सुनील प्रभूंची नेमणूक केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निकालात मान्य केलं आहे. त्यामुळे या प्रतिक्रियाचा प्रश्न राहतो की व्हीप दिला गेला की नव्हता, तो कसा दिला गेला, त्यावर स्वीकारला म्हणून सह्या घेतल्या होत्या का. सुनील प्रभूंनी काढलेला व्हीप बेकायदेशीर ठरण्यासाठी तसा आधार नाही आहे, पण प्रक्रियेचाच प्रश्न आहे. त्यामुळे याचा अर्थ कसा लावला जातो हाच प्रश्न आहे, असं अनंत कळसे यावेळी म्हणाले आहेत. तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो. आता बघूया निकाल कोणत्या संदर्भात तसेच कोणत्या गटातर्फे येतो. तर भेटूया नवीन व्हिडिओसह. या संदर्भात कुठली माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे. तोपर्यंत